समोर देखील कडू टार्गेट असेल, कारण की समोर आहे जॉली बॉयज मुंब्रा आणि जावेद कुरेशी मॅन फ्रॉम मुंब्रा हे गोलंदाजी मार्फत सज्ज होतील पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पहिलं षटक हाताळण्यासाठी. पाहूयात तब्बल प्रथम पारितोषिक रोख रक्कम 1 लाख व आकर्षक ट्रॉफी, त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक 50,000 व आकर्षक ट्रॉफी. तृतीय पारितोषिक आहे या स्पर्धेचं रोख रक्कम 25,000 व आकर्षक ट्रॉफी 1,75,000 रुपयांचं पारितोषिक असलेली ही भव्य दिवस स्पर्धा याची देही याची डोळा अनुभवताय या उपवन मैदानावरती. गावदेवी चषक 2022च्या माध्यमातून सेमीफायनलचा सामना आपल्या समोर रंगतोय. फायनल मध्ये प्रवेश केलाय तो हर्षित 11 ठाणे मती यांचा हा संघ. कालच्या दिवसामध्ये मती हर्षित 11 यांचा हा संघाने कालच्या दिवसामध्ये देखील चांगला खेळ केला, परंतु हा सामना खूप महत्वाचा आहे. पहिलाच चेंडू अकुटप्याचा चेंडू होता ऑन साइडला स्क्वेअर लेग रिजन मध्ये 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडूला फील्ड केलं जात आहे. एक धावा. एकेरी धावेने धावसंख्येचा श्री गणेशा देखील होतोय. धावा लागतात धाव फलकावरती 1. जावेद कुरेशी या गोलंदाजाचं सांगायचं गेलं तर ह्या गोलंदाजाने देखील व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपलं चांगलं नाव उंचावलंय. या वेळेला आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. पंचांचा इशारा येतोय लेग बाईटच्या स्वरूपात. एक धावा. आणि जावेद कुरेशी यांचा जर विचार केला तर सँडी एसपी सारख्या दादर ओमकार देसाई यांच्या नेतृत्वाखाली देखील जावेद कुरेशी यांना आपण खेळताना पाहायला मिळतो, परंतु समोर देखील एक मातबदार फलंदाज आहे आयुब शेख मॅन फ्रॉम कासरवडवली. विनर स्पोर्ट्स सुमित डेकले एक नामवंत खेळाडू या संघामधून खेळताना पाहायला मिळतो. चांगली बॅटल पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही आहे, परंतु यावेळेला पहा चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, आणि हेच परिवर्तन नेहमी जावेद कुरेशी यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. एक धावा. 22च्या स्वरूपात एक धावा मिळेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत म्हणता येईल, कारण की पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे आणि मोठा फटका मारण्याची संधी निर्माण करू देत नाही आहेत फलंदाजांना गोलंदाज जावेद कुरेशी. चांगली गोलंदाजी. या वेळेला देखील जोरात टाकला चेंडू होता. यस, पंचांचा इशारा वाईट बॉल असेल. थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतायत जावेद कुरेशी, परंतु पंच दंडित करतायत. वाईट बॉल येईल. अतिरिक्त धावसंख्येत भर पडते. धावा लागतात धाव फलकावरती 4. या वेळेला लो फुलटा चेंडू होता ऑन साइडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. धावफलक पुढे सरकतोय. धावा लागतात धाव फलकावरती 8. यावेळेला पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न. यस, पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉल. दबाव असेल जावेद कुरेशी यांच्यावरती, कारण की त्यांना देखील माहिती आहे आयुब शेख आजच्या दिवसामध्ये चांगल्या फ्लो मध्ये आहेत आणि चांगली बॅटिंग या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील केली आहे. तर थोडा दबावाखाली देखील असतील, परंतु चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतायत
असं म्हणायला काही हरकत नाहीये. यावेळेला पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येईल, वाईड बॉल. आता मात्र थोडंसं लांबलेलं षटक जरूर म्हणता येईल, कारण की वारंवार अतिरिक्त चेंडू हाताळले जातात जावेद कुरेशी यांच्या माध्यमातून. 10 धावा धावफलकावरती. पहिलं षटक मार्गस्थ आहे. यावेळेला पुन्हा एकदा लो फुलटा चेंडू, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक धाव मिळेल. एकेरी धावेने धावसंख्येत बदल होते, धावा लागतात धावफलकावरती 11. शेवटचा चेंडू अजूनही येणं शिल्लक आहे या षटकातील. पाहणं खूप महत्वाचं आहे. केतन पाटील यांची अजून देखील बॅट ज्या पद्धतीने बोलत नाहीये. यावेळेला इनसाइड आउट, फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू जाईल वन बाउंस सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. केतन पाटील यांनी आणि अशीच खेळी केतन पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून नेहमीच आपण केतन पाटील यांचा उल्लेख करतो. शेवटच्या चेंडूवरती गोड मात्र चांगला केलाय. चौकार लगावत धावसंख्या पोहोचले 15 या आकड्यावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. नवीन गोलंदाजी मार्कवर आलाय. यावेळेला सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जाईल सीमारेषा पार. यावेळेला फटका पहा किती चतुरतेने क्रिकेट खेळलं जात आहे. कारण की पाहिलं की नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅकअप नाही आहे आणि त्याचा फायदा घेतला. एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. बॉलर कोण आहे? वामिक नवीन गोलंदाजी मार्कवर आलेत. स्ट्रायकिंग एंडवरती अयूब शेख. यावेळेला ऑन साइडला फटका चांगला आहे, चेंडू जाईल सीमारेषा पार, षटकार, 6 धावा. आणि आजच्या दिवसामध्ये चांगली बॅटिंग अयूब शेख यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सोने पे सुहागा असं म्हणायला काही हरकत नाहीये. यावेळेला गती परिवर्तन, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु अडवलाय.
एक धावा जरूर पूर्ण केली जाते. एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय. धावा लागतात धाव फलकावरती 28. 28 धावा. जर बॅटिंग करणारी मेगा मार्जिन संघाची जर सांगायची गेली तर त्यांचा प्लस पॉईंट आहे त्यांची फलंदाजी. काय बॅटिंग करतात, एकापेक्षा एक मातबदार फलंदाज त्यांच्या तंबूच्या खेम्यामध्ये आपणास बसलेले पाहायला मिळतात. परंतु या वेळेला पहा थोडंसं शफल होऊन ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु निर्धाव चेंडू हाताळतायत वामिक. या वेळेला मात्र थोडंसं लेग स्टंपच्या बाहेर टाकल्या चेंडू. या पंचांचा इशारा येईल, वाईड चेंडू असेल. धावसंख्येत भर पडते, धावा लागतात धाव फलकावरती 29. 29 धावा. आता मात्र शेवटचा चेंडू येणं बाकी आहे वामिक यांचं. पाहूयात शेवटच्या चेंडूवरती काय करमणूक करतायत. या वेळेला लो फुलटा चेंडू ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव घेऊन समाधान राहावं लागेल. षटक संपले 2 आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतात धाव फलकावरती 30. आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले गेलेत आमचे साथी मित्र या विभागातील या दरम्यान आता तिसरं षटक घेऊन येत आहेत बंटी. गावदेवी चषक 2022 आजच्या तिसऱ्या दिवसातील हा महा मोठा सामना हा म्हणावा लागेल. सेमीफायनलचा 2 तुल्यबळ संघ मेगा 11 वाघबीड विरुद्ध जॉली बॉयज. पंचांचा अवांतर धावेचा इशारा. धाव संख्येत एका धावेची भर झालेली आहे. वाईट +1 2 धावांची भर पडलेली आहे धाव संख्येत. धाव संख्या झाली आहे 32. दोन षटका अखेर धाव संख्या झाली आहे 32. सूर्यकसा चेंडू निर्धाव चेंडू बंटी यांचा. एका चेंडू अखेर धाव संख्या झाली 32. आता मात्र झेलबाद झालेले आहेत. बॅटची हलकीची कड लागून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. नवीन फलंदाज केतन, सॉरी माफ करा पंकज.
या दरम्यान षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतात बंटी, त्याचा सामना करतील पंकज. आता मात्र दोन चोरट्या धावा घेण्याच्या नादात वाघबीळ मेगा 11 या संघाकडून दोन्हीही बीडीचे फलंदाज तंबूत माघारी परतताना. पुन्हा एकदा सूर्यकसा गोलंदाजी, निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा सूर्यकसा चेंडू, परंतु एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाहीत फलंदाजाला. धावसंख्येत एका धावेची भर. धावसंख्या झाली आहे 34. अतिशय सुरेख गोलंदाजी करतायत बंटी आपल्या संघासाठी. पहिल्या 2 षटकात 3 धावा लागला होता धावा फलकावर. हे तिसरं षटक मात्र या दरम्यान सुंदरचा फटका. हे मला भरलं तुझं वारग, मी तुझा उमेदवार ग, तुझ्या एका मतासाठी माझं काळीज तुट. परंतु 2 धावा खेळत्यापासून रोखू शकले नाहीत फलंदाज केतन यांना. धावसंख्येत 2 धावांची भर. धावसंख्या झाली आहे 36. पहिल्या 2 षटकात गोलंदाज बंटी यांना. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी. एक चांगला कमबॅक म्हणावा लागेल जॉली बॉयज या संघाकडून. या दरम्यान आपल्या संघासाठी 4थे व अंतिम षटक घेऊन येत आहेत अरफात. त्याचा सामना करतील स्ट्राईक एंडला असलेले फलंदाज सुशांत. क्षेत्ररक्षणात थोडासा फेरबदल करण्यात येत आहे. एक महत्वपूर्ण, अतिशय महत्वाचा सामना, सेमीफायनलचा सामना, गावदेवी चषक 2022. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, सूर्यकशी गोलंदाजी. हा महामुकाबलाचं दडपण दोन्ही संघावरती दिसून येत आहे. पुन्हा एकदा सूर्यकसा कव्हरच्या दिशेने मारलेला फटका. 1 धावेचा प्रयत्न, तो सफल. धाव संख्येत एका धावेची भर झालेली आहे. धाव संख्या झाली आहे 37. 2 चेंडूवर धाव संख्या झाली आहे 37. या दरम्यान आयोजकाकडून एक सूचना आलेली आहे. MH43 AJ 8560 ही वोल्क्सवॅगन ही गाडी कोणाची असेल, ज्या प्रेक्षकाची अथवा ज्या खेळाडूची ही गाडी असेल त्यांनी कृपया ती गाडी त्या पार्किंग झोन मधून बाहेर काढावी. आता मात्र स्वैर गोलंदाजी, वाईटच्या स्वरूपात धावसंख्येत भर झाली. एका धावेची धाव संख्या झाली आहे 38.
मी पुन्हा एकदा विनंती करतो प्रेक्षकांना अथवा खेळाडूंना MH43AJ 8560 MH43AJ 8560 पुन्हा एकदा सूर्य कसा फटका एका धावेने धावसंख्येत भर झाली धावसंख्या झाली आहे 39 MH43AJ 8560 वोल्क्सवॅगन ज्या कोणा खेळाडू अथवा क्रीडा रसिकांची असेल त्यांनी कृपया ती गाडी त्या पार्किंग झोनमधून बाहेर काढावी. उंचावून मारण्याच्या नादात हा निर्धाव चेंडू वारग मी तुझा उमेदवार ग तुझ्या एक मत या दरम्यान आपल्या फलंदाजीची कमान सांभाळतासाठी येणारे नंदू मेगा वाघबिळी 11A या संघाचे कर्णधार नंदू षटकातील 5वा चेंडू घेऊन येता येईल तर सामना करतील केतन. माझ्यापेक्षा भारी नाचून दाखवायचं. सूर्यकशी गोलंदाजी आणि धावबाद करण्यात यश आलेले आहे केतन यांना. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पहिले 2 षटक वगळता शेवटच्या 2 षटकात निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे जॉली बॉईज या संघातील गोलंदाजांनी. सेमीफायनल सामन्याचं विवरण जर करायचं झालं तर पहिले 2 षटकाचं वर्चस्व होतं मेगा 11 वाघबीळ या संघाचं व शेवटचे 2 षटकात निर्विवाद वर्चस्व गाजवले ते जॉली बॉईज या गोलंदाजांनी. केवळ 9 धावा 11 चेंडूत केवळ 9 धावा आल्या आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक. सूर्यकशी गोलंदाजी सूर्यकसा कमबॅक बनावा लागेल जॉली बॉईज या संघाचा. या दरम्यान षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतात अरफत त्याचा सामना करतील कर्णधार नंदू. सूर्यकसा स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला फटका 1 बाउन्स चेंडू सीमारेषे पार. सूर्यकसा फटका कोण कोण चौकार. नाचणार? तू
गावदेवी स्पोर्ट्स क्लब आयोजित गणेशनगर आयोजित गावदेवी चषक 2022 आजचा हा स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आणि चालू असलेला सेमीफायनलची लढत आपणास पाहायला मिळते दोन बलाढ्य संघांमध्ये. एकीकडे आहे मेगा वाघबीळ तर दुसऱ्या बाजूला आहे जॉली बॉयज मुंब्रा. हा संघ नाणेफेक जिंकली होती. जॉली बॉयज मुंब्रा संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. 43 धावांवरती रोखलंय वाघबीळ संघाला. 44 धावांचा आता बॅटिंग करताना पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. गोलंदाज आजच्या दिवसामध्ये त्याने साधीची खेळी प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. तो वन ओनली आयुब शेख. पहिला चेंडू अकुट टप्प्याचा चेंडू होता. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जमिनीलगत मिडॉन मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक डीप मधून येत आहेत. 1 धावा मिळेल. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. कल्पेश आणि शारिक. कल्पेश आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती असतील. यावेळेला थोडासा स्टेप आडून मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण. पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि काय गोलंदाजी केली आजच्या दिवसामध्ये गोलंदाज अयुब शेख. याचं गोलंदाजीच नव्हे तर फलंदाजी देखील डोळ्याचं पारडं फेडणारी पाहायला मिळाली आहे. अयुब पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतील का? आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. चांगल्या गोलंदाजावरती सरळ खेळल्याने फटके येत नसतील तर असे वाकडे फटके तुम्हाला खेळावे लागतात आणि तोच इथे रिव्हर्स अटेम्प्ट केला गेलाय फलंदाज शारिक यांच्या माध्यमातून. धावसंख्या झटपट पुढे सरकते आहे. धावा लागतात. धाव फलकावरती 6. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे 24 चेंडूंमध्ये. पुढील चेंडू. यावेळा देखील रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. फलंदाज बाद होतोय. फर्निचर डिस्ट्रॉय. तिकडे आपले 2 प्रतिनिधी पाठवायचे. नवीन फलंदाज मुदस्सिर खान मैदानामध्ये दाखल झालेत. एक अष्टपैलू खेळाडू हा देखील आहे परंतु आज कशा पद्धतीने फलंदाजी करतील हे पाहणं खूप महत्वाचं आहे. नेहमीच एक मुख्य स्तंभ म्हणून ओळखलं जातं मुदस्सिर खान यांना परंतु आज कशा पद्धतीने बॅटिंग करतील ह्या उपवन मैदानामध्ये गावदेवी चषक 2022 मध्ये. अयुब शेख पुन्हा एकदा सज्ज होतील. चांगलं बॅटल पाहायला मिळेल कारण की दोन्ही खेळाडू मातबदार आहेत. यावेळेला थोडासा अकुटप्प्याचा चेंडू होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. 1 धावा घेऊनच समाधान राहावं लागेल.
एकेरी धावेने धावसंख्येत बदल होते. धावा लागतात धाव फलकावरती 7 धावा. 1,75,000 रुपयाची इनामी राशी असलेली ही भव्य दिव्य स्पर्धा आपण याची देही याची डोळी अनुभवताय या उपवन मैदानावरती. यावेळेला पहा लेग एसटीवरती टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. थोडंसं फलंदाज बचावलाय असं म्हणायला काही हरकत नाही आहे, कारण की या चेंडूने जर यशांचा वेध घेतला असता तर फलंदाजाला देखील तंबूच्या आसऱ्याला परतावं लागलं असतं. परंतु पंचांचा इशारा वाईड बॉल येतोय. वाईडच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. 8 या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेला हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाला असता तर थोडंसं अडचण निर्माण झाली असती, परंतु 1 धाव पूर्ण केली जाते. 9 धावा. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धाव फलकावरती. 1 गडी बाद 9. एक मानाची स्पर्धा आहे. वर्तकनगर असो, शिवाजीनगर असो, त्याचबरोबर कॅडबरी पासून जेव्हा आपण खोपटचा सिग्नल जेव्हा आपण क्रॉस करतो त्या विभागातील ही एक नामांकित आणि प्रतिष्ठेची ही स्पर्धा म्हणून ओळखली जाते. एक वेगळी 1,75,000 रुपये रोख रक्कम असलेली ही भव्य दिव्य स्पर्धा आणि मोठी स्पर्धा पहिल्यांदा घेऊन आले ते गावदेवी चषकाच्या माध्यमातून. एक चांगलं आयोजन आणि नियोजन. नेहमीच जर दुपारी जर आपण विचार केला, व्यंकट मुदलियार सरांचा आपण इंटरव्ह्यू घेतला, त्यामध्ये देखील व्यंकट सरांनी सांगितलं होतं की ही भव्य दिव्य स्पर्धा 1 लाखाची वाटत नसून तब्बल 5 लाखाची वाटते, कारण की ह्या मागचं जर श्रेय द्यायचं गेलं तर आयोजकांचं आहे, कारण की रात्रंदिवस दिवस मेहनत करावी लागते एखादी स्पर्धा पार पाडण्यासाठी. नक्कीच अमर, आयोजनाचा विचार जर करण्याचा जी गोष्ट झाली तर गावदेवी स्पोर्ट्स क्लब यांच्या एक मानाचा तुराच जणू काही हा आहे ही स्पर्धा. आणि ह्या सर्व गोष्टींचं आयोजन आणि नियोजनाची गोष्ट जेव्हा येते तेव्हा आवर्जून नाव घ्यावीशी वाटतात. जे आमचे स्पॉन्सर आहेत, सागर भास्कर बैरी शेट्टी, अजय भोईर, गौरेश बच्चू इंदिसे, सागर बापू काटकर, जय मल्हार एंटरप्राइजेसचे विशालजी माने, भालचंद्र बाबू देसाई, जितेंद्र शिवाजी शिंदे, विशालजी नाईकवडी, पडवळ बंधू, तसेच योगेश मालू भोईर, अजय सिंह, श्याम पडवळ, सिद्धिविनायक हॉस्पिटल, डॉक्टर अमोल गीते, जितेंद्र कुमार रामराजे यांचे विशेष असे योगदान या आमच्या गावदेवी स्पोर्ट्स क्लब या संघाला असते. त्याचप्रमाणे ज्यांच्या विशेष अशा सहकार्याने ही स्पर्धा पार पाडली जाते, जे हे भव्य दिव्य मैदान ज्यांच्या मार्फत आम्हाला उपलब्ध आहे, असे हेमंत महाले, नमू गार्डनचे हेमंत महाले यांचे देखील गावदेवी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने हार्दिक आभार. धन्यवाद. ओव्हर टू यू. थँक्यू. नक्कीच हे आधारस्तंभ आहेत या स्पर्धेचे आणि नेहमीच या आधारस्तंभांमुळे ही भव्य दिव्य स्पर्धा आज मात्र पूर्ण होताना पाहायला मिळते. जाऊयात मैदानाच्या दिशेने. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता MK मुदस्सिर खान यांचा, परंतु प्रयत्न थोडासा फसतोय. 1 धावा जरूर मिळते. एकेरी धावेने धावफलक बदल होईल. धावा लागतात धावफलकावरती 13. 44 धावांचा पाठलाग करतोय बॅटिंग करणारा टीम जॉलीबॉयज मुंब्रा हा संघ. आणि दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत गोलंदाज लखन. चांगली गोलंदाजी लखन यांची. यावेळेला ब्लॉकवर टाकला चेंडू. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. धावा मिळतील त्या 1. केतन पाटील तिथे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले. एकेरी धावेने धावसंख्येत बदल होतोय. धावा लागतात धाव फलकावरती 14. 14 ऑन बोर्ड एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा टाकला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण अयुब शेख यांच्या माध्यमातून. 1 धावा मिळेल. एकेरी धावेने धावसंख्येत पुन्हा बदल होत आहे.
धावा लागतात धाव फलकावरती 15. पहा काय गोलंदाजी केली जाते लखन यांची. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करू दिला जात नाही फलंदाजांना. खोल टप्प्याची गोलंदाजी, यॉर्कर पद्धतीची गोलंदाजी, ज्याला क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हटलं जातं, त्यासाठीच मानले जातात गोलंदाज लखन. यावेळेला सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु चेंडू जातोय का नाही. चांगली फील्ड केली गेली आहे सीमालगत. 2 धावा पंकज तिथे आपणास पाहायला मिळत आहेत. 2 धावेने षटक संपले दुसरं आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतात धाव फलकावरती 17. 17 ऑन बोर्ड. संख्या झाली आहे 17. 12 चेंडूत 27 धावांची गरज. अमर, काय वाटतं तुला या सामन्याबद्दल? हा सेमीफायनलचा महामुकाबला, जॉली बॉईज वर्सेस मेगा 11 वाघबीळ. तर मी सांगू इच्छितो, जर 12 चेंडू 27 धावा करायच्या आहेत तर म्हणजे जवळजवळ 13.50च्या सरासरीने इथे प्रतिषटक धावा करायच्या आहेत बॅटिंग करणारा टीम जॉली बॉयज मुंब्राला. आणि ती क्षमता आहे या फलंदाजांकडे, कारण की अजून मागे एक मोठी फळी असलेली फलंदाज देखील येणं बाकी आहेत. जावेद कुरेशी असतील, मुदस्सिर खान स्ट्रायकिंग एंडवरती आहेत, परंतु मुदस्सिर खान यांची अजूनपर्यंत बॅट तळपताना पाहायला मिळाली नाही. परंतु हा फलंदाज जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत सामना ऑन आहे. यावेळेला ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता, पंचांचा इशारा, डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. 1 धावा. नक्कीच अमर, तुम्ही आता फलंदाजीचं विवरण केलं, परंतु वाघबीळ मेगा 11A या संघाची गोलंदाजी मात्र टिचून गोलंदाजी करतायत. कर्णधाराला साजेशी अशी खेळी नंदू हे त्यांनीही आज सुरेख गोलंदाजी केलेली आहे. आजच्या दिवसभरात बऱ्याचशा फलंदाजांना जखडून ठेवण्यात त्यांना यश आलेलं आहे. नक्कीच आपण जर बाबा 11 खारेगाव या संघाच्या बाजूचा जर विचार केला तर 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता होती. जवळपास असं वाटलं होतं की बाबा 11 संघ तो सामना जिंकेल का, परंतु त्यांच्या तोंडामधून घास आपल्या तोंडामध्ये आणून ठेवला होता. तोच हा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे नंदू. चांगली गोलंदाजी, नंदू स्वतः कर्णधार आहेत आणि कर्णधार म्हटलं की जबाबदारीचं ओझं देखील संघाचं पेलावं लागतं आणि त्यासाठी सक्षम असलेला हा गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला फटका फसलाय, मिस टायमिंग स्ट्रोक, फलंदाज बाद होतील. मुदस्सिर खान बॅक टू द पवेलियन. फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले आहेत. मुदस्सिर जावेद कुरेशी, एक डावकऱ्या हाताची शैली असलेले गोलंदाज, परंतु फलंदाजी मात्र राईट हँड बॅट्समॅनने बॅटिंग करताना पाहायला मिळतात. आणि जर जावेद कुरेशी यांचा उल्लेख करायला गेलो तर लांबच लांब षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असे असलेले हे खेळाडू आपणास पाहायला मिळतात. नक्कीच अमर, जर आजचा दिवस अयूब शेख यांनी गाजवला असेल तर जॉली बॉईज संघाकडून जो पहिला दिवस गाजवला होता तो म्हणजे जावेद कुरेशी यांनी. यावेळेला ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत, परंतु एकच धावा घेऊन समाधान राहावं लागेल. फलंदाज कल्पेश यांना एकेरी धावेने धावसंख्येत बदल होत आहे. धावा लागतात धाव फलकावरती 19. अजूनही जर समीकरणाचा जर विचार केला तर तिसरं षटक मार्गस्थ आहे. 9 चेंडू आणि 25 धावांचं समीकरण अजून देखील सोडवावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. यावेळेला आडव्या बॅटने पुन्हा एकदा बिघीड करण्याचा प्रयत्न, 1 धाव घेतली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का? कल्पेश सर घेण्यामध्ये इंटरेस्टेड होते परंतु जावेद अडवतायत. समीकरण थोडंसं अवघड होताना पाहायला मिळत आहे.
कारण की गोलंदाजी टिचून केली जाते. गोलंदाज नंदू यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. यावेळेला फुलटा चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि संधीचं सोनं करतात. कल्पेश बॅक टू द पवेलियन. विचार केला 7 चेंडू 24 धावा. समीकरण कठीण करून टाकतायत गोलंदाज नंदू. काय गोलंदाजी करतायत. मोठा प्रहार हात खोलू देत नाहीयेत फलंदाजांना. परंतु जावेद कुरेशी यांना देखील चांगलं कमबॅक करावा लागेल. कारण की समीकरण 7 चेंडू आणि 24 धावांचा आहे. जर ह्या चेंडूवरती मोठा फटका आला तर उर्वरित 6 चेंडूंमध्ये थोडंसं समीकरण सोपं होताना पाहायला मिळेल. परंतु तो मोठा फटका येईल का हे पाहणं अपेक्षित आहे. गोलंदाज नंदू पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्कवरती. या वेळेला पुन्हा एकदा खोल टप्प्याचा चेंडू जातोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. धावा मिळतील त्या 1. षटक संपले 3रं आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतायत धावफलकावरती 21. आयोजकांमार्फत तुम्हाला एक विनंती आहे. दीप सिंग दुरानी गावदेवी चषक 2022 या सर्व क्रीडा रसिकांचे खेळाडूंचे सहर्ष स्वागत. आमच्या आयोजकांमार्फत आमच्या आयोजकांचे आधारस्तंभ असलेले गावदेवी स्पोर्ट्स क्लबच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहणारे थोर समाजसेवक भास्कर बैरी शेट्टी साहेब यांच्या आम्ही गावदेवी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने मनापासून आभार मानतो. सहा चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावांची आवश्यकता आहे ती 23. या वेळेला मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये आहे परंतु चेंडू झाडाला लागल्या कारणाने झेल नसेल. 1 धाव मिळते. आता मात्र 5 चेंडू आणि धावसंख्येचा जर विचार केला तर 22 धावांची आवश्यकता आहे. जर मुंब्रा या संघाचा जर विचार केला तर ज्या पद्धतीने ते खेळ करतात तो आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला नाहीये. कारण की त्यांची जर खासियत जर सांगायची गेली तर पहिल्या षटकापासून आक्रमकता पाहायला मिळते. परंतु आजच्या दिवसामध्ये जणू काही दुष्काळ धावांचा दुष्काळ या संघावरती पडल्यासारखं पाहायला मिळत आहे. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये जरूर होता. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. 1 धावा. आता मात्र सामन्यामध्ये पकड मजबूत करतोय तो मेगा वाघबीळ ए हा संघ. या पुढील होणारा सामना आहे हर्षित 11 ठाणे विरुद्ध ह्या संघामधून ह्या सामन्यामधून जो संघ विजयी होईल त्या संघाबरोबर मेगा फायनलचा सामना आपणास पाहायला मिळेल. यावेळा देखील मिस टायमिंग स्ट्रोक आहे. सुरेख अशी गोलंदाजी मेगा 11 वाघबीळ या संघाकडून. जावेद कुरेशी सारख्या महान धडाकेबाज फलंदाजाला जखडून ठेवण्यात यश आलेलं आहे गोलंदाज मेगा 11 या संघाच्या. चेतन आता मात्र चेंडू घोषित क्षेत्रात केवळ 1 धावेवर समाधान मानावे लागेल जावेद कुरेशी यांना. अजूनही 2 चेंडू दूर आहेत. 2 धावा. पंचाचा इशारा 2 धावा येतो. यस
आणि अजूनही 2 चेंडू दूर आहे मेगा वाघबीळ ए हा संघ विजयापासून. यावेळेला फटका चांगला आहे परंतु उशीर झालाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. बाकी आहे धावसंख्येचा विचार केला तर धावा लागल्या धाव फलकावरती 31. 31 ऑन बोर्ड. यावेळेला पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि सामना विजय देखील प्रस्थापित करतोय आणि फायनल मध्ये प्रवेश करतोय तो मेगा वाघबीळ ए हा संघ. वेल प्लेड बॉयज. त्याचबरोबर जॉली बॉयज मुंब्रा संघाला देखील पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि विकेटवरती खेळू नका प्लीज. आयोजकांमार्फत सूचना येत आहेत. थोड्याच वेळात ग्रँड फिनालेचा नाणेफेकीचा कौल होईल आणि मॅन ऑफ द मॅच देखील आमचे गुणलेखक सूरज गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत. ते आमच्यापर्यंत मॅन ऑफ द मॅच देखील पोहोचवतील. आपण कुठेही जाऊ नका. पाहत राहा गावदेवी चषक 2022 आणि आम्ही असे जातोय आणि पुन्हा एकदा असे येतोय. तोपर्यंत ऐकत राहा एक मधुर संगीत. कृपया. चला दोन्ही संघाच्या खेळाडूंनी त्वरित मैदानावरती खेळपट्टीवरती लाईनअप करून घ्यायचं आहे. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेकीचा कौल होईल कारण की ग्रँड फिनालेचा सामना आहे ज्याची उत्कंठा सर्व क्रीडा रसिकांना लागली होती. तो क्षण आता मात्र थोडे क्षणापासून आपण दूर आहोत. पाहूयात नाणेफेकीचा कौल ग्रँड फिनालेचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने झुकेल. तर विनंती आहे दोन्ही संघाच्या खेळाडूंना आपण लाईनअप करून उभं राहायचंय प्लीज. मी इतर खेळाडूंना व इतर रसिकांना विनंती करतो की त्यांनी कृपया मैदानातून बाहेर यावे. केवळ आणि केवळ मेगा स्पोर्ट्स क्लब आणि हर्षित 11चे खेळाडू हे मैदानावर असतील. बाकीच्या इतर संघातील खेळाडूंना विनंती की आहे त्यांनी मैदानाच्या बाहेर यावे प्लीज. मैदानामध्ये दाखल होत आहेत. विनंती आहे त्वरित आपण लाईनअप करून उभं राहायचं आहे. हर्षित 11 ठाणे आणि मेगा वाघबीळ ए संघ या दोन संघांमध्ये मेगा फायनलचा सामना आपणास पाहायला मिळेल. गावदेवी चषक 2022. पाहूयात 2022चा ह्या दोन संघांमधून कोणता संघ विजेतेपद पटकावेल. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेकीचा कौल होईल याची कृपया दक्षता घ्यायची आहे.
आणि हर्षित इलेव्हन ठाणे संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल झुकतोय आणि एक फोटोशूट देखील मैदानामध्ये होतोय. नेहमीच जेव्हा जेव्हा तुम्ही हे चित्र जेव्हा जेव्हा पाहाल तेव्हा तेव्हा तुम्हाला जुन्या आठवणी ताज्या झाल्याशिवाय होणार नाही आहेत, कारण की तुम्हाला देखील आठवण राहावी त्यासाठी आयोजकांच्या माध्यमातून इथे फोटोशूट केलं जात आहे. काय घेतला काय घेतलं त्याने? चार रोजी तर नाणेफेकीचा कौल झालेला आहे आणि नाणेफेकीचा कौल फायनलचा झुकतोय तो हर्षित इलेव्हन ठाणे संघाच्या बाजूने. तर आपला जो निर्णय आहे मती तो आमच्यापर्यंत पोचवायचा आहे.